आपण पोलीस असून पुढे दंगल सुरू आहे. तुमचे सोन्याचे दागिने बॅगमध्ये काढून ठेवा असे सांगून हातचालकीने वृद्ध दाम्पत्याचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या अनोळखी 2 आरोपींविरोधात विरगाव पोलिसात गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात तारा प्रल्हाद चव्हाण वय 69 वर्षे राहणार बगूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी दुपारी 12:30 ते 1 वाजेच्या दरम्यान त्या आपले पती प्रल्हाद चव्हाण यांच्यासह दुचाकीने बगूर येथून छत्रपती संभाजीनगर येथे जात असताना महालगाव शिवारात HP पेट्रोल पंपाजवळ बुलेट सारख्या दिसणाऱ्या दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांची दुचाकी बाजूला घ्यायला सांगितले. वृद्ध महिलेला व त्यांच्या पतीला आपण पोलीस असून पुढे गंगापूरला दंगल चालू आहे, तुमच्याकडील सोने बॅगमध्ये व्यवस्थित ठेवा असे या 2 अनोळखी आरोपींनी सांगितले. वृद्ध महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवत दागिने काढले. यासोबतच वृद्ध महिलेच्या पतीने देखील त्यांची अंगठी काढून बॅगमध्ये ठेवत असताना यातील आरोपींनी त्यांच्याकडील दागिने स्वतःकडे घेऊन कागदाच्या पुडीमध्ये ठेवल्याचे भासून हातचालकीने दागिन्याऐवजी पुडीमध्ये खडे टाकून फिर्यादी यांच्या बॅगेत पुडी टाकली. यानंतर दोघेही आरोपी गंगापूरच्या दिशेने निघून गेले. आरोपी गेल्यानंतर महिलेने पुडी काढून बघितले असता सोन्याचे दागिने मिळून आले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने जागेवरच मोठ्याने रडायला सुरुवात केली. भरदिवसा घडलेल्या घटनेने पोलिसांचा धाकच उरला नाहीये असे समोर येत आहे. पहिले तरी चोरीचे प्रकार रात्री मोठ्या प्रमाणात व्हायचे, मात्र आता भरदिवसा चोरीचे प्रकार वाढले असून अशातच आपण पोलीस असल्याची चोरट्यांनी थाप मारत पोलिसांसमोर अप्रत्यक्षरित्या खुले आव्हानच ठेवले आहे. या घटनेत चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याचे 4,20,000 रुपये किमतीचे दागिने लंपास केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात विरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास विरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माने हे करीत आहेत. पुढं आडीली उडीली सिटी कॅमेरे वहीन के पण त्यांना मग एवढं सोनत होत. भरदिवसा मालगावतून चोरी